फुल मेहनत चालू आहे आता. ऑटो गॅरेज मध्ये आलो आहे. सेंटर स्टँड लावण्यासाठी आलेलो आहे. हा माझा भाऊ आहे, तिकडे चेतन आहे आणि स्वतः ओनर काम करत आहे. एक्सप्रेस ट्रेन आहे आपली गाडी. सगळी सेंटर स्टँड आहे, इन्स्टॉलेशनसाठी आलो आहे. स्टँड लावायचं आहे असं. इथे मागच्या साईडचा जो शॉक ऑब्झर आहे त्याचा बोल्ट काढतायत. त्या बोल्टलाच आपलं सेंटर स्टँड लागणार आहे. चालू आहे सेंटर स्टँडचं. जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघता ते सेंटर स्टँड आहे, त्याला बुश लावलेलं आहे आणि ते आता आपण त्या मेन स्टँडला जोडणार आहोत. इन्स्टॉलेशन चालू आहे आणि ते सेंटर स्टँडला जोडत आहेत. थोडं इथं लक्ष ठेवावं लागतं जोडताना. एक चूक झाली तर ते स्टँड वाकडं बसण्याची शक्यता. फुल मेहनत चालू आहे आपलं. मेन स्टँड इन्स्टॉलेशन डन झालं आहे. आता कोडिंग कसं होतं ते बघण्यासाठी बुक करतो आहे आम्ही. ज्यांनी एक्सपर्ट घेतली आहे ना त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. म्हणजे नाही का, थोडासा त्रास होतोय मला त्यांना पण. बघू. स्प्रिंगला जोडण्यासाठीचा आता एक पार्ट आहे, तो आपण आता इथे इन्स्टॉल करतोय आणि त्याच्यावरती स्प्रिंग लागणार आहे स्टँडला. हा बोल्ट एकदम टाईट करावा लागतो, कारण की काय आहे ह्याच्यावर सगळं स्टँड आणि आपलं शॉक ऑब्झर अवलंबून आहे. त्यामुळे इथं नीट लक्ष देऊन काम करावं लागणार आहे, कारण सगळं ह्याच्यावर डिपेंड आहे आपलं स्टँड पूर्णपणे. आता हे बोल्टचं काम झाल्यानंतर इथं स्प्रिंग लावायचं चाललं आहे. आता हा शेवटचा पार्ट आहे आपला स्टँडचा, सेंटर स्टँडचा. तर स्प्रिंग जोडल्यानंतर याची ॲडजस्टमेंट होणार आणि याच्यानंतर स्टॉपर लागणार. हे असं सेंटर स्टँड लावलं आहे आम्ही गाडीला एक्सप्रेस 210ला. बघू शकता. कोणाला लावायचं असेल तर मी आहे ना यूट्यूबला लिंक पाठवतो खाली, तुम्ही तिथे जाऊन त्याच्या स्टँड परचेस करू शकता. इंस्टाग्रामला पण बघू शकता. हा माझा भाऊ आहे, त्याने असा जुगाड लावला आहे. हे आपलं एक्सप्रेस मेन स्टँडवर उभी आहे आता. चला